नमस्कार मित्रांनो, मी सुरक्षा मात्रे माझ्या यूट्यूब चॅनलवर माझं तुमचं स्वागत आहे। तर आज मी मस्तपैकी असं घरीच्या घरी रगडा पॅटीस कसं बनवायचं ते करणार आहे। त्याची आपली हिरवी चटणी, आपल्या त्याच्यावरची गोड चटणीची रेसिपी झालेलीच आहे। तर इथे आपण हिरवी चटणी कशी बनवायची आणि त्याचा उपयोग कुठल्या कुठल्या पदार्थात होतो ते पण मी तुम्हाला सांगणार। मी वाटाणे घेतलेले आणि आपण याच्यामध्ये आता पाव चमच हळद टाकून थोडं मीठ टाकून शिजायला ठेवूया। मीठ थोडं कमीच टाका कारण बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा मीठ येईल आणि जास्तीत जास्त त्या आता इकडे बघा चटणीसाठी मुठभर मी पुदिना घेतलाय, मुठभर कोथिंबीर घेतली आहे। त्याच्यासाठी मी 8 मिरच्या आणि अद्रक घेतलेलं आहे, 1 इंच अद्रक आणि त्याच्यामध्ये वाटायसाठी बघा 1 चमच जिरं, 1 चमच धने, 1-2 इंच दालचिनी घेतली, 4 लवंग घेतले। याची आपण पेस्ट करून याची चटणी बनवून घेऊ। इकडे बटाटे बॉईल करून घेतलेले, याला मॅश करून याच्या टिक्की बनवायचे आणि त्याच्यावर सर्विंगसाठी आपण शेव घेतलेली आहे, प्लस आपण कोथिंबीर आणि पुदिना करणार आहे। इथे आपला चटणी वाटून घेऊ। तर ही चटणी वाटली आणि अजून याचा मस्तपैकी बाइंडिंग येण्यासाठी आपण चटणीत मीठ टाकू आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवू। तर एवढे सोलून झाले, थोडीशी याच्यात मी कोथिंबीर टाकलेली आहे। आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकू शकता। याच्यात हळद घेतलेली आहे पाव चम्मच आणि थोडंसं त्याच्यात तिखटपणा असा म्हणून मी हिरवी मिरचीची 3 ते 4 मिरची पेस्ट केलेली आणि थोडंसं एक अद्रक जरासा किसून घेतलेला आहे। तर हे आपण मिक्स करून घेऊया। हे आता काढून झालेलं आहे। तर एकीकडे आपण ह्याच्या वड्या करून घेऊया आणि मग तव्यावर इथे आपले ओटणे मस्तपैकी शिजले, त्याचा रगडा 1 नंबर आणि त्याचं टिक्क्या पण बनवून झालेलं आहे। तर इथे आपला तवा ठेवलेला आहे गरम करत, 1 पळी तेल टाकलेलं आणि त्या तेलामध्ये आपण या सगळ्या टिक्क्या करून घेऊ। छान तरी रगडा झालेला आहे आणि स्लो करून टिक्क्या सगळ्यांना टाकून घेऊ। मस्तपैकी खरपूस असा कलर आलेला आहे आणि मस्तपैकी आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत। आपण आता थोड्या वेळामध्ये सर्विंग करून घेऊ। झालेले आहेत, आता आपण सर्विंग करून घेऊ। बघा ही तयार झालेली आपली रगडा पॅटीची रेसिपी। इथे ही जी ग्रीन चटणी मी तुम्हाला दाखवली होती, ही चटणी तुम्ही पानपुरी बरोबर सुद्धा यूज करू शकता। रगडा पॅटीसला तर आपण यूज केलेलीच आहे, सँडविचला सुद्धा तुम्ही ही यूज करू शकता। की अशा प्रकारे जर तुम्ही बनवली तर ही चटणी एकदम बेस्ट, खायलाही खूप छान आणि ह्याच्यावर तुम्ही खाल अजून खूप छान लागणार।
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा. आणि मित्राला आणि मित्र परिवार शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. टाटा, बाय बाय.